नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी यातील शीतयुद्ध, शीतयुद्धाचे परिणाम, शीतयुद्धाची अखेर, शीतयुद्धानंतरचे जग इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध सुरू झाले. चला तर बघूया आपण शीतयुद्धाचे परिणाम. पहिला परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती, तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटो ही जगातील 29 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी 12 राष्ट्रांनी केली. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे. इसवी सन 2017 मध्ये मॉन्टेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या 29 झाली आहे. वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. वार्सा करार सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालील युरोप खंडातील रशियाच्या अंकित साम्यवादी राष्ट्रांनी लष्करी आक्रमणास, विशेषतः नाटो संघटनेतील पश्चिमी देशास संयुक्तरित्या शह देण्यासाठी केलेला लष्करी करार. या करारावर अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड व रोमानिया या रशियांकित देशांनी 14 मे 1955 रोजी पोलंडची राजधानी वार्सा येथे सह्या केल्या, म्हणून तो वार्सा ॲक्ट. या पाठ्यपुस्तकात तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या सवडीने, जसा तुम्हाला वेळ मिळेल तशा त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. प्रश्न आहेत: तुम्हाला काय वाटते, तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का? दुसरा प्रश्न आहे: मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? शीतयुद्धाच्या परिणामांमध्ये दुसरा परिणाम आहे जगाचे ध्रुवीकरण. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजे ध्रुवीकरण होय. शीतयुद्धाचा आवाकावा त्यामुळे वाढला. तणावाचे क्षेत्र व्यापक झाले. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला 1917 मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली व त्यातून सोव्हिएत युनियन अस्तित्वात आले. अल्पावधीतच सोव्हिएत युनियन आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकाचे भेद होते. उदाहरणार्थ, अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य होते, तर सोव्हिएत युनियन समाजवादाचा व
एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे राज्य होते. दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता, तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा. आपले प्रभुत्व वाढावे म्हणून दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाले. पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोपमधील देश सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी व आर्थिक मदत देण्याचे धोरण या महासत्तांनी स्वीकारले. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाचा पुढचा परिणाम आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. अधिकाधिक संहारक शस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धाच्या पुढील परिणामांमध्ये आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला, तर आग्नेय आशिया देशांनी म्हणजेच त्यामध्ये होते सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी आसियान संघटना निर्माण केली. पुढचा परिणाम आहे अलिप्तवाद. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे ध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले ना, त्याला अलिप्तवाद असे म्हणतात. अलिप्तवाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. अलिप्तवादी चळवळ दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नखुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळींची सुरुवात सन 1961 पासून झाली. अलिप्तवादी चळवळीचे मूल्यमापन. अलिप्तवादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला होता. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्तवादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले. निशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्तवादी चळवळीने गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची NIEO मागणी या चळवळीने केली. थोडक्यात सांगायचे झाल्यास शीतयुद्ध संपले तरीही अलिप्तवादी चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला. याप्रमाणे अशा प्रकारे शीतयुद्धाचे परिणाम आपण अभ्यासले. यापुढील मुद्दा शीतयुद्धाची अखेर. 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध
नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटची झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदाहरणार्थ, पहिलं, सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले, राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले. दुसरा उदाहरण, सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गार्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका म्हणजेच पुनर्रचना आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तिसरं उदाहरण म्हणजे पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. चौथं उदाहरण, सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वात मोठा देश होता. शीतयुद्धानंतर जगात काय महत्त्वपूर्ण बदल घडून आले तो मुद्दा आपण अभ्यासूयात. शीतयुद्धानंतरचे जग. सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. ते कोणते कोणते? उदाहरणार्थ, जगातील जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या राष्ट्राला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. पुढील मुद्दा आहे जागतिकीकरण म्हणजे काय. शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले आहेत. उदाहरणार्थ, विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली. परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही. या प्रकरणात आपण 1945 पासून जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा व निशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले. जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत.